आता मितालीला हे सगळं आठवलं आहे. हा अजिंक्य नेमका कसा आहे हेच एक गुण होतं तिच्यासाठी. भरभरून प्रेम करणारा, क्षणात चिडणारा, रुसणारा आणि स्वतःहूनच पुन्हा बोलणारा. अजिंक्यचं खरंच प्रेम होतं मितालीवर. ती त्याचं जग होती आणि तो तिचं लाईफ. तर नमस्कार, मी आहे ऑथर संगीता आणि तुम्ही ऐकत आहात माझी एक दीर्घकथा मालिका साथ दे तो मला. तर याचे 6 भाग आजपर्यंत सादर मी केले होते. मध्ये काही दिवस आपले हे भाग आले नाही आहेत, त्याबद्दलचे मसलो. तर आजचा हा पुढचा म्हणजे 7वा भाग आहे, ज्याच्यामध्ये आपण मितेश, आर्या आणि मिताली यांची एक रोमॅन्टिक लव्ह स्टोरी आपण इथे ऐकत आहोत. तर मितेश हा डिप्रेशनमध्ये गेलेला आहे कारण आर्या त्याला सोडून गेली म्हणून. आणि डॉक्टर मिताली एक मानसोपचार तज्ज्ञ आहे, जी मितेशचा उपचार करते आणि ती आणि अजिंक्य एकमेक रिलेशनशिपमध्ये आहेत. तर आपण आता पुढे 7वा भाग मी तुमच्यापुढे सादर करते. तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला या अगोदरचे कथेचे पार्ट आणि नवीन येणारे भागसुद्धा याचं लवकर नोटिफिकेशन मिळेल. त्यासाठी सबस्क्रिप्शन नक्की करा, तरच तुम्हाला. आणि माझी इतर विषयांवरची पण माहिती असते, बरेचसे लाईव्ह शो असतात, तर त्याची पण माहिती तुम्हाला मिळेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली तरच पुढे लाईक आणि कमेंट नक्की करा. तर बघूयात पुढचा 7वा भाग. अजिंक्यची एक गोष्ट मितालीला चांगली माहीत होती की ती म्हणजे त्याला हवी असणारी एखादी गोष्ट तो मिळवतो. मिळवतो आणि ती एकदा त्याची झाली की मग तो त्या वस्तूवर किंवा व्यक्तीवर आपलाच अधिकार गाजवत असे. कदाचित मितालीबाबतही त्याला असंच वाटत होते. ती पूर्णपणे आपली आहे, तिच्या प्रत्येक गोष्टीवर आपला हक्क आहे. जेव्हा त्याने मितालीला प्रपोज केले होते तेव्हाही तो म्हणाला होता, मिताली तू फक्त माझी आहेस. तू मला होकार दे किंवा नकार दे, पण तू कायम माझीच असणार आहेस. दुसरा कोणीही तुझ्यावर हक्क दाखवू शकत नाही. तेव्हा तिला वाटले होते की हा किती जीवापाड प्रेम करतो आपल्यावर. पण हा त्याचा स्वभाव मितालीला पुढे कित्येक वेळा दिसून आला होता. त्याच्या मनासारखंच तिने केले पाहिजे यावर त्याचा जोर असायचा. मिताली ही अजिंक्यवर प्रेम करत होती म्हणून त्याला ती दुखावत नसेल. आता मिताली हाच विचार करत बसली होती, तेवढ्यात एक पेशंट आला, त्यामुळे तिची तंद्री भंग पावली. संध्याकाळी मिताली लवकर घरी आली. फ्रेश होऊन ती आपली कार घेऊन मितेशकडे निघाली. रात्री लेट झाला तर कार बरी पडेल असा तिने विचार केला आणि कार घेऊन ती निघाली. मिताली मितेशकडे आली. काकू तिच्याशी थोडं बोलल्या, तिला कॉफी बनवून दिली. 2 दिवस ती आली नाही तर त्यांनाही चुकल्यासारखे वाटत होते. मिताली मग मितेशच्या रूमकडे आली. मितेश सिगरेट ओढत खिडकीतून बाहेर बघत होता. मिताली तिथे आली. मितेश, हे काय चाललंय? तुझे मेडिसिन्स चालू आहेत आणि तू चक्क स्मोक करत आहेस. इट्स नॉट गुड फॉर युअर हेल्थ. असं बोलत मितालीने त्याच्या हातातून सिगरेट ओढून घेतली. तसा मितेशही चिडला. खरं तर ती 2 दिवस त्याला भेटली नाही याचाच त्याच्या मनात राग होता. गिव्ह मी माय सिगरेट. मितेशने रागात पुन्हा तिचा हात पकडला. आई ग. मितालीला सिगारेटचा जोरात चटका बसला आणि सिगारेट खाली पडली. मितालीला मनगटाला सिगरेट भाजली होती. ती त्यावर फुंकर घालत होती. मितेशने टेबलचा ड्रॉवर उघडला आणि त्यामधून बर्नॉल क्रीम बाहेर काढली. मिताली बेडवर बसली होती. लाल झालेल्या मनगटावर फुंकर मारत होती. मितेश तिच्याजवळ बसला. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि दुसऱ्या हाताने त्या जखमेवर बर्नॉल हळूवारपणे लावू लागला. क्रीम लावत त्यावर फुंकरी घालत होता. मिताली त्याच्याकडेच एकटक बघत होती. हा मितेशमधला अजून एक चांगला बदल होता. मितालीच्या कपाळावर केसांची चुकार बट वाऱ्याने उडत होती. खूप मोहक आणि गोड दिसत होती मिताली. मितेश तिच्या नजरेत बघत राहिला. मितालीही त्याच्या डोळ्यात हरवली. तिचा हात तसाच आपल्या हातात ठेवून मितेशने दुसऱ्या हाताने तिची कपाळावरची बट कानामागे घेतली. त्याच्या स्पर्शाने मितालीचा श्वास जड झाला. ती श्वास रोखून बसली होती. मितेशने तिचा हात आपल्या हातून सोडून दिला. हात आपल्या हातून सोडला तसे मितालीने धरून ठेवलेला श्वासही सोडला. मितेश, चल तयार हो, आपण बाहेर फिरून येऊ. मिताली बेडवरून उठत म्हणाली. मला नाही जायचं कुठेही, मितेश म्हणाला. मितालीने मग कपाटातून त्याचे कपडे बाहेर काढले आणि त्याच्या हातात दिले. घे आणि लवकर आवरून खाली ये. मी वाट बघते आहे. जर तू आला नाहीस तर मी उद्यापासून घरी येणार नाही, समजलं? मिताली असं बोलून मग खाली निघून गेली. मितेश तसाच बसून राहिला. त्याला समजत नव्हते की तिच्यासोबत बाहेर जायचे की नको, कारण असा फिरायला तो बाहेर पडला त्याला 6 महिने होऊन गेले होते. तो जास्त पब्लिक प्लेसमध्ये अजून गेला नव्हता. आपण आत्ता नाही गेलो तर मिताली खरंच उद्यापासून येणार नाही. मग मी कसा राहू तिच्याशिवाय? मला तिची सवय लागली आहे. ती माझ्या आसपास असते तेव्हा मला खूप छान फील होतं. तिची बडबड ऐकत राहावीशी वाटते.
ती माझ्या स्टोरीज अगदी मन लावून वाचते, त्यात गुंतून जाते. तिच्या तोंडून माझ्या कथा ऐकायलाच खूप छान वाटते. काय करू, जाऊ की नको? पण बाहेर गर्दीच्या ठिकाणी मला भीती वाटते, मला अनइझी फील होते. मितेश असा विचार करत होता. मितेश, झाले का आवरून तुझे? लवकर ये, मितालीने खालूनच त्याला आवाज दिला. मी 5 मिनटं तुझी वाट बघणार, ती म्हणाली. मितेश मग रेडी होऊन खाली आला. आता मितेशचे आईबाबाही खूप खुश झाले. कित्येक दिवसांनी मितेश आज घराबाहेर पडत होता. काकू, अजिबात काळजी करू नका, मी मितेशला सेफली घेऊन जाते आणि वेळेवर घरी सोडते, मिताली म्हणाली. आणि मितेशचा हात पकडत ती त्याला आपल्या कारकडे घेऊन निघाली. मितालीने दार उघडून मितेशला आत बसवले आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसली. मितेशने सीट बेल्ट लावला नव्हता. मग मिताली त्याच्या बाजूला झुकली आणि त्याला सीट बेल्ट लावू लागली. मितेशच्या अगदी चेहऱ्याजवळ तिचा चेहरा होता. तिच्या परफ्यूमचा सुवास मितेशला जाणवत होता. आता तिथे उष्ण श्वास त्याला त्याच्या चेहऱ्यावर जाणवत होते. तो एकटक तिच्याकडे तिच्या नजरेत बघत होता. मितालीला त्याचं असं बघणं ऑकवर्ड फील होत होतं. ती पटकन बाजूला झाली आणि तिने सवयीने FM सुरू केले. तर FM वरती अरिजित सिंगचे खूप सुंदर असं रोमॅन्टिक गाणं लागले होते. तुझको मैं रख लूँ जहाँ पे कोई मेरा यकीन, मैं जो तेरा ना हुआ तो किसी का नहीं. हे खूप छान असं गाणं लागलं होतं. आणि मिताली ही हळू आवाजात हे गाणं गुणगुणत होती. तिने मितेशकडे बघितलं. तो काचेमधून बाहेर बघत होता. त्याला ना गाण्यात इंटरेस्ट होता ना की बाहेर फिरण्यात. तो आपल्याच दुनियेमध्ये मग्न होता. मितालीने एका रिकाम्या जागी कार थांबवली. तिथे सगळीकडे हिरवीगार झाडं होती. बाजूला एक तळही होतं. काही रंगीबेरंगी फुलं वाऱ्यावर डोलत होती. रस्त्याच्या कडेला लालबुंद गुलमोहर आपली डेरेदार सावली पसरून उभा होता. मितालीने दार उघडून मितेशला बाहेर काढले. त्याचा हात आपल्या हातात धरून त्या तळ्याकाठी फिरत राहिली. मितेशला फुलं पक्षी दाखवत बडबड करत होती. सूर्यास्त होत होता. सूर्य केशरी रंगात न्हावून निघाला होता. त्याची सोनेरी भगवी किरणे तळ्याच्या पाण्यावर चमकत होती. मितेश, बघ, हे पाणी कसे सोनेरी रंगात चमकत आहे. मिताली त्याला पकडून तळ्याकाठी बसले. बाजूला असणारे मातीतले छोटे दगड घेऊन पाण्यात फेकू लागली. तसे पाण्यावर वलय तयार होऊ लागले. मितालीने एक दगड मितेशच्या हातात दिला. मितेश, तू पण फेक दगड पाण्यात, बघ कसं छान वाटेल. मितेशने तिच्याकडे पाहिले आणि तो दगड त्याने पाण्यात भिरकावला. मितालीने अजून एक दगड तिला दिला. तोही त्याने पाण्यात फेकला. हा खेळ 5-10 मिनिटं सुरू होता. मितेश मग अचानक उठून उभा राहिला. मितेश, काय झाले? कंटाळा आला का तुला? तो काहीच बोलला नाही. मितालीला लगेच क्लिक झाले की मितेशच्या एका स्टोरीमध्ये असाच एक सीन त्याने लिहिला होता. ते त्याला नक्की आठवले असणार, म्हणून तो उठून गेला. मितेश, तू सेम असाच प्रसंग तुझ्या एका कथेत लिहिला आहेस, हो ना? आणि आता तुला ते आठवले, बरोबर? मितालीने विचारले. मितेश तरीही काही बोलला नाही. तो एका ठिकाणी बसून होता. मितेश, समजते का काही तुला? अरे, तू एक टॉपचा लेखक आहेस. लोक तुझ्या कथा वाचायला वेडी होतात. तुझे भरपूर फॅन फॉलोअर्स आहेस. तू बेस्ट सेलर ऑथर आहेस. तुझी नवीन कादंबरी कधी येते याची लोक वाट बघत आहेत. सगळेजण तुझ्याबद्दल चौकशी करतात. तू असा का वागतो आहेस? असं कोणाच्या जाण्याने आपलं आयुष्य संपत नसते. मितेश, भूतकाळातून जागा हो, वास्तवात जग. मिताली त्याचा हात पकडून जोरात त्याला हलवत बोलत होती. मितेशच्या डोक्यात तेव्हा आर्या येत होती. त्याचं प्रेम त्याला आठवत होते. मिताली बोलत होती पण त्याला काहीच ऐकू येत नव्हते. एका क्षणी त्याने रागात मितालीला बाजूला ढकलून दिले. ती एका दगडाला जाऊन धडकली. तिच्या दंडाला जरासं खरचटले. त्यात तिने सिव्हिल स्टॉप घातला होता. त्यामुळे ती दंड पकडून उभी राहिली आणि कारकडे निघाली. त्यातला फर्स्ट एड बॉक्स काढला आणि डाव्या हाताने उजव्या दंडावरती क्रीम लावत होती. इतक्यात मितेश तिथे आला. तिच्या हातून त्याने कॉटन घेतला आणि स्वतः तिला क्रीम लावू लागला. क्रीम लावत त्यावर त्याने फुंकर घालत होता. मग त्याने त्यावर बँडेज बांधले. आय एम सॉरी म्हणत तो कारमध्ये बसला. मितालीही बसली आणि तिने कार सुरू केली. त्याच्याकडे मिररमधून बघत होती. हा बरा होऊ शकतो, फक्त याला माणसात आणावे लागणार होते. ती त्याचे निरीक्षण करत होती. त्याचे केस आणि दाढी खूप वाढली होती. मूळचा त्याचा गोरा रंग रापून गेला होता. डल दिसत होता मितेश. तिने सोशल मीडियावर त्याचे आधीचे फोटो पाहिले होते. तो खूप हँडसम होता दिसायला, एकदम रुबाबदार. सगळ्यात अगोदर याची पर्सनॅलिटी परत आणली पाहिजे असा मितालीने विचार केला. मितालीने टाईम बघितला. आता 8 वाजत आले होते. आता तिला घरी जाणे भाग होते. असंही उद्या शनिवार तिला हाफ डे हॉस्पिटलमध्ये असायचा. उद्या दुपारनंतर मितेशकडे येऊ असे तिने ठरवले. मितेशच्या घराजवळ तिने कार थांबवली.
मितेश कारमधून बाहेर आला. मितालीने त्याला घरात सोडले. काका मी येते आता, मितेशची काळजी घ्या असं सांगून ती निघाली. ती दारातून बाहेर आली तरी मितेशही दाराजवळ आला. मितालीने त्याच्या मनातले ओळखले. त्याच्याकडे हसत बघत ती म्हणाली, मितेश मी उद्या लवकर येईन, तुझे अजून एक बुक आपण वाचू आणि मग आपण फिरायलाही जाऊ, मिताली म्हणाली. मितेश काहीच बोलला नाही, पण त्याचा चेहरा जरा खुलला होता. मितेशलाही आता तिची सवय लागली होती. तो काही बोलत नसला तरी तो तिची वाट मनापासून बघत असायचा. मिताली घरी आली. तिने अजिंक्यला कॉल लावला. हॅलो अजू, काय करतो आहेस? काही नाही, जस्ट घरी आलो, तू बोल. अजिंक्य, आज मी मितेशला घेऊन बाहेर गेले होते. मिताली, अरे तुला समजत कसे नाही? मितेशला बाहेर घेऊन जाणे किती रिस्की असू शकते. त्याला किंवा तुला काही होऊ शकते. मे बी मितेश व्हायबल होऊ शकतो. त्याची मानसिक अवस्था बघता हे योग्य नाही, अजिंक्य म्हणाला. अजिंक्य प्लीज, मितेश वेडा नाही आहे. हां, तो फक्त थोडा जगापासून लोकांपासून अलिप्त राहतो इतकंच. काहीही असो मिताली, ॲटलिस्ट मला तरी सांगायचे होते, अजिंक्य म्हणाला. अजिंक्य, हा माझ्या कामाचा भाग आहे, त्यात तुला सांगण्यासारखे काहीच नव्हते. अच्छा, तुझं काम आणि मी आता वेगवेगळे प्रायोरिटीजमध्ये आले का? अजिंक्य, असं काहीही नाही, तू का उगाच गैरसमज करून घेतो आहेस? मिताली, ओके, उद्या बोलू, नाहीतर नको तिकडे आपला विषय भरकटत जाईल. बाय, गुड नाईट. इतकं बोलून अजिंक्यने फोन ठेवून दिला. अजिंक्यला मितालीचे वागणे खटकले. ती त्या मितेशसोबत बाहेर गेली आणि त्याला कळवलेसुद्धा नाही. हल्ली तिच्या बोलण्यात सारखा मितेश असतो. त्याच्या पुस्तकाचे गुणगान करत असते मिताली. त्याच्या लव्ह स्टोरीज किती हार्ट टचिंग आहेत, तो किती रोमॅन्टिक लिखाण करतो, असं बरंच काही ती बोलत असते. उद्या असं नको व्हायला की मिताली मितेशच्या स्टोरीसोबत त्याच्याची इंटरेस्ट घेऊ लागेल. मला काहीतरी करावं लागेल. हे असं काही व्हायला नको आहे. मिताली फक्त माझी आहे. मी लवकरच आईबाबांशी बोलतो. निदान आमची एंगेजमेंट तरी व्हायला हवी, अजिंक्यने असा विचार केला. मिताली सकाळी आवरून हॉस्पिटलला आली. आज लवकर कामावरून मितेशकडे जायचे. त्याची दुसरी कादंबरी त्याला वाचून दाखवायची आहे. काल तो एक शब्द जरी बोलला, असेच मी त्याच्यासोबत वेळ घालवला तर नक्की मितेश पुन्हा माणसात येईल, त्याचं दुःख विसरून जाईल. मिताली याच विचारत होती. काय मॅडम, कुठे हरवला आहात? बघा, स्वतः डॉक्टर आहात हेही विसरून गेलात तुम्ही, आणि तुम्हीच पेशंट व्हाल. अजिंक्य तिच्या समोर उभा होता. अरे अजू, तू कधी आलास आणि मला समजले कसे नाही? मॅडम, तुम्ही कोणत्या तरी गहन विचारात मग्न होता तेव्हाच मी आलो. आज इकडे तुला काही काम होते का? काय यार मिताली, मी तुला भेटायला पण येऊ शकत नाही का? येऊ शकतोच अजू, सॉरी, बोल, काय काम होते? अजिंक्य तिच्याजवळ बसला. तिचा हातात त्याने हातात घेतला. तिच्या नजरेत बघत म्हणाला, मी तुला आत्ताच लग्न नाही करायचं बरोबर? हो बरोबर. मग काय विचार आहे तुझा? मितू, आपण आपली एंगेजमेंट तरी करून ठेवू शकतो. मी काही करू शकतो की नाही? लग्न मात्र नंतर करूया, काय वाटते तुला? अजिंक्यने विचारले. मिताली थोडी विचारात पडली. ओके अजिंक्य, आपण करूयात एंगेजमेंट. वाव, मस्तच. मी आजच माझ्या घरी सांगतो माझ्याबद्दल, मग तूही तुझ्या घरी सांग. हो चालेल. मिताली लाजत होती. अजिंक्यने तिचा चेहरा आपल्या बोटांनी वर उचलला. अलगदपणे आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवले आणि तिचा एक डीप किस घेतला. अजिंक्य, अरे कोणीतरी बघेल, काय करतोस तू? मिताली त्याच्यापासून बाजूला होत म्हणाली. कोणी नाही येणार स्वीटी, आले तरी येऊ देत, असं बोलत अजिंक्यने पुन्हा तिला आपल्या मिठीत ओढले. केबिनच्या बाहेर तिला भेटायला आलेले डॉक्टर कार्निक या दोघांना असं एकत्र बघून केबिन बाहेरच थांबले. 2 मिनिटं थांबून ते रागाने तिथून निघून गेले. तर आज आपण इथंच थांबतो आहोत. तर अजिंक्यचे वडील डॉक्टर कार्तिक यांच्या नात्याबद्दल आता समजलं आहे. तर पुढे काय होईल? अजिंक्यचे आईवडील मितालीशी अजिंक्यचं लग्न लावून देण्यासाठी तयार होतील का? दोघांची एंगेजमेंट होईल का? आणि मग मितेशचं काय होईल? हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि कथा आवडली असेल तर नक्की लाईक कमेंट करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.